अकोला में अकोट पंचायत समिति के अंतर्गत आने वाली अड़गांव खुर्द टोली ग्राम पंचायत के कातखेड़ पिंपलखुटा की ग्रामीण मूलभूत सुविधाओं से वंचित है। वर्तमान में चूंकि बारिश का मौसम है, अड़गांव खुर्द ग्राम पंचायत ने नाली और सड़क का कोई भी निर्माण कार्य नहीं कराया, जिससे कातखेड़ पिंपलखुटा के ग्रामीण हताश और नरक की यातना झेल रही हैं। नालियों से पानी सड़क के किनारे बह रहा है और सड़क पर कीचड़ भरा माहौल है। इस पूरी स्थिति के कारण स्थानीय नागरिकों का स्वास्थ्य खतरे में है। देखा गया कि अड़गांव खुद ग्राम पंचायत कटखेड़ पिंपलखुटा के ग्रामीणों के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ कर रही है। अकोट तालुका के नेर धामना क्षेत्र में हैजा रोग फैल गया है। गांव के एक नागरिक की हैजा के कारण मृत्यु हो गई। गांव के कई लोग पीड़ित है। धनराज सपकाल की रिपोर्ट। माझं नाव प्रदीप नारायण वानखडे, राहणार कातखेड पिंपळखुटा गट ग्रामपंचायत अडगाव खुर्द। मी आहे मेंबर रुपाली प्रदीप वानखडे यांचा पती। माझ्या पत्नीने 5 वर्षापासून वारंवार त्यांनी सांगितलं की आमच्याकडे रस्त्याची सोय नाही, ते म्हणजे तुमचा रोड होते असं सांगून आज 5 वर्ष होत आहेत। 2021 मध्ये निवडणूक झाली होती, आज 2025 झालेला आहे। आता कालकधी संपत आलेला आहे, तरी अजून दलित वस्तीचा रोड बनलेला नाही आहे। त्यांना म्हटलं आम्हाला नाही तुमचा रोड होत असेल, नाही निधी आला असेल तरी आम्हाला तात्पुरती जरी चालण्यापुरती एक म्हणजे काहीतरी मुरुम टाकून द्या किंवा मतलब काही बदली टाकून द्या, आम्हाला जाण्यापुरता तरी मार्ग करून द्या। हो, नेहमी फोन आला की 2-4 दिवसांनी करतो असे वारंवार ते ढवळाढवळीचे उत्तर देतात, पण त्यांनी आज कोणत्या प्रक्रिया अजूनही कोणतीही प्रक्रिया घेतलेली नाही आहे। मी उमा सुनील वानखडे, अडगाव खुर्द येथून कातखेड या दलित वस्तीमध्ये राहणार आहे। इथं रस्त्याची एवढी बिकट समस्या आहे। आम्ही बऱ्याच वेळा निवेदन केलं ग्रामपंचायतमध्ये, सरपंचांना सांगितलं, ग्रामसेवकांना सांगितलं, पण त्यांनी काही आमचा निर्णय घेतला नाही। हो बोलले, काहीच केलं नाही। आमचे इथं म्हातारे लोक आहेत, त्यांना दवाखान्यात नेण्याची पण व्यवस्था होत नाही। इथून ते काय होईल काही सांगता येत नाही। इथं जाता येत नाही, रात्रीला लाईट नाही, गवत वाढलेलं आहे। आजूबाजूला हे जे म्हशी वागवतात लोक, जनावरं, त्यांचे पण पाण्याची विल्हेवाट लावली नाही। आमच्या घराच्या जवळ पाणी येते, शेण टाकलेलं आहे आणि कोणीच याची व्यवस्था करत नाही आहे। ग्रामपंचायतमध्ये जाऊन सांगितलं, हो बोलतात, काहीच करत नाही आहे। त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करा। आम्ही 2-3 वेळा सांगितलं, पण लक्षातच येत नाही त्यांच्या। हो बोलले की ठोकरून येतात हे गोष्ट। तुम्ही काय करायचं ते जरासं व्यवस्था करा। दलित वस्तीत असं कुठंच नाही आहे। पहिले त्यांची व्यवस्था करून घेतात ते, दलित वस्तीचं काहीच नाही करत। इथं नाल्या काढल्या, यांचं बिलं काढले यांनी, पण काहीच नाही केलं। नालीत पाणी नाही, काही नाही। आम्ही अजूनही त्या नालीचा वापर केला नाही, कारण नाल्या एवढे छोटे बांधल्या, त्यात पाणी जात नाही, त्याच्यात माती येऊन पडली, काहीच करू शकत नाही आम्ही। रस्ता व्यवस्थित नाही, कोणी येऊन पा, खोटं असेल तर आमचं ऐकून घ्या, पाहून घ्या। आम्ही खोटं बोलत असून तर पूर्ण रस्त्यात आमच्या गाळ आहे, पाणी आहे, शेण आहे, खत आहे, लोकांचे ढोरं आहेत। जाणाऱ्यानं कुठून जावा, काही कमी जास्त झालं जीवाचं तर नेता येत नाही। याची जबाबदारी कोण घ्यावा? सर्वात अगोदर दलित वस्तीची सुधारणा पाहिजे, तर चांगल्या वस्तीची सुधारणा करून राहिले आणि दलित वस्तीला मागे ठेवून राहिले, हे काही बरोबर नाही आहे। हे तुम्ही पाहून घ्या आता काय आहे। तर सांगितलं सरपंच हे अडगाव ग्रामपंचायत मधून आहे, हे कातखेड पिंपळखुटा।